आपली मराठी भाषा तुमच्यासारख्या मराठी प्रेमीमुळेच प्रवाही राहिली आणि पुढे देखील पिढ्या बहरत राहील, वाढत जाईल असा विश्वास देखील या ठिकाणी मी व्यक्त करतो। आजच्या या संमेलनाचे अध्यक्ष योगेंद्र पुराणिक परदेशात राहून या मगाशी मी भेटलो लगेच त्यांचं जे काही मराठी मन आहे आणि अंबरनाथकर आहेत त्यांनी लगेच जे काय त्यांच्यातलं दर्शन मराठी मनाचं घडून आलं आणि त्यांना आपण संमेलनाचं अध्यक्ष केलेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो। अंबरनाथपासून प्रवास थेट जपानपर्यंत आणि आज अनेक लोक, शेकडो, हजारो मराठी मंडळ उत्तम काम करत आहेत। मी मध्ये दावोसमध्ये गेल्या वर्षी गेलो होतो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला, याही वर्षी जाणार आहे। तिथे देखील खूप मराठी मंडळ मला भेटले। त्याने खूप आग्रह केला की आपल्या या देशामध्ये मराठी मंडळ आपलं आहे, त्या देशात आहे, आपण एक मोठं मराठी मंडळांचं एकत्र संमेलन करू तिकडे। असं एक जिथे राहतात तिथे एक एकोप्याने राहतात आणि